न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत। एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। लोकसभा निवडणुकीमध्ये संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला असं परखड मत सरसंघ चालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय। तसंच निवडणुकीत मर्यादा सोडून प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। संघ निवडणूक निकालात पडत नाही, तसंच संघ निवडणुकांवरही चर्चा करत नाही। सहमती बनवून पुढे जाण्याची आमची परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र सरसंघ चालक मोहन भागवत यांनी फार महत्त्वाचं परखड असं विधान केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला असं सरसंघ चालक मोहन भागवत म्हणतायत। तसंच निवडणुकीत मर्यादा सोडून प्रचार केल्याचा आरोप सुद्धा भागवतांनी केला आहे। कल सरकार भी बन गई, ये सब हो गया, लेकिन उसकी चर्चा अभी तक चलती है। जो हुआ वो क्यों हुआ, कैसे हुआ, क्या हुआ, ये अपने देश के प्रजातांत्रिक तंत्र में प्रति 5 वर्ष होने वाली घटना है, होती है। उसके अपने नियम है, डायनेमिक्स है, उसके अनुसार होता है। अपने देश के संचालन के लिए कुछ निर्धारण करने वाला वो प्रसंग है, महत्वपूर्ण है। लेकिन हम चर्विचर्वण करते रहे, इतना महत्वपूर्ण क्यों है? समाज ने अपना मत दे दिया, उसके अनुसार सब होगा। क्यों कैसे, इसमें संघ के हम लोग नहीं पढ़ते। हम अपना कर्तव्य करते रहते, लोकमत परिष्कार का प्रतिवर्ष करते हैं, प्रति चुनाव में करते हैं, इस बार भी किया है। बाकी क्यों हुआ क्या हुआ इस चर्चा में पड़ते नहीं। एक आध बार इतवार को चले गए पिज्जा विज्जा खाने, ठीक है, लेकिन नियम नहीं बनना चाहिए। और जो अपने देश में बनता है वो बाहर से नहीं लाना। और देश की नीति ऐसी बने कि बाहर से लेना तो पड़ता है, अंतर्राष्ट्रीय व्यापार है, तो हम अपने शर्तों पर ले, कोई हमको दबाए और उसके चलते हम ले, ऐसा न हो। और अपने देश की व्यवस्था, कानून, संविधान, अनुशासन, सारी बातों का पालन करना। लाल बत्ती पर रुक जाना, जहां कतार में खड़ा रहना वहां कतार में ही खड़ा रहना। म्युनिसिपालिटी अजून एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांना फोन केल्याची माहिती मिळते। फक्त मनमोहन सिंग असं नव्हे तर प्रतिभाताई पाटील, देवे गौडा यांना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केला अशी माहिती मिळते। आणि तिसरा जो कार्यकाळ आहे, तिसरी जी टर्म आहे मोदी सरकारची, त्याकरता या तिघाही ज्येष्ठ नेत्यांकडून आशीर्वाद मागितले अशी माहिती मिळते आहे। एक चांगला मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला दिसतोय। विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते, मोठे नेते असलेले नेते यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद मागितलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, काय माहिती? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली कॅबिनेट घेतल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर त्यांनी आज जर बघितलं तर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान देवेगौडा यांना फोन करून तिसऱ्या काळ सुरू होता त्यांनी आशीर्वाद मागितला आहे। पंतप्रधान मोदी यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे या सगळ्यांसोबत बोलणं केलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की आपल्या मार्गदर्शनाची आणि सोबतच आपल्या आशीर्वादाची या तिसऱ्या कार्यकाळासाठी आवश्यक आहे। देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन देशाला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असं देखील आपल्या या फोनमध्ये सांगितल्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत। एनडीए सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय। या खाते वाटपात सगळ्यात महत्त्वाची खाती भाजपनं आपल्याकडेच ठेवलेली आहेत। विशेष म्हणजे गेल्या कार्यकाळात ज्यांच्याकडे जी खाती होती
तेच मंत्री कायम ठेवण्यात आले.